पिंपरी चिंचवड मधल्या वैष्णवी कसपटे हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात तिचे मामे सासरे कारागृह सेवा सुधार विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी हगवणे कुटुंबाला मदत केल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून केला जातोय। या घटनेच्या निमित्ताने सुपेकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले होते। त्यांनी माध्यमांसमोर एक कथित ऑडिओ क्लिप सादर केली होती आणि या ऑडिओ क्लिप मधला आवाज सुपेकरांचा असल्याचा दावा केला होता। ती ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर गृह मंत्रालय काय निर्णय घेणार, सुपेकरांची चौकशी होणार का, असे सवाल विचारले जात होते। अशात आज गृह विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढण्यात आलाय। सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आपलं आयुष्य संपवलेलं। या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासरा, नणंद आणि सासू यांना अटक केली। वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी केली गेली। या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुपेकरांविरोधात गंभीर आरोप केले होते। त्यावर आत्महत्येशी आणि पिस्तूल परवाना देण्यासंदर्भात माझा कोणताही संबंध नाही असं सुपेकरांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलं होतं। त्यानंतर दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन कारागृह साहित्य खरेदी प्रकरणातून नाव वगळावं या संदर्भातली एक क्लिप ऐकवली होती। ही कथित क्लिप सुपेकरांची असल्याचा दावा त्यांनी केला होता। याची सत्यता मी तपासली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ती पाठवली होती, त्यांनी तपासून कारवाई करावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली होती। त्यानंतर आज जालिंदर सुपेकर यांच्यावर गृह विभागाने कारवाई केली आहे। या सर्व आरोपांवर डॉक्टर जालिंदर यांनी माध्यमांशी बोलताना आपली बाजूही मांडली होती। माझं कुठल्या तरी अज्ञात व्यक्तीबरोबर संभाषण असलेली ऑडिओ क्लिप काही माध्यमातून प्रसारित केली जाते। याबाबत माझं म्हणणं आहे की संबंधित ऑडिओ क्लिप बनावट असून आमची बदनामी करण्याच्या दृष्टीने हेतुपूर्वक प्रसारित केली जाते। त्यामुळे अशा छेडछाड केलेल्या ऑडिओ क्लिपद्वारे माझी बदनामी करणाऱ्या संबंधितांविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, अशी प्रतिक्रिया सुपेकरांनी ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर दिली होती। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण बाहेर आलं त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते। दमानियांनी त्यांचीही चौकशी करण्याची मागणी तेव्हा केली होती। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया असं म्हणाल्या होत्या की जालिंदर सुपेकर नावाचे ते मुलाचे म्हणजे शशांक हगवणेचे मामा आहेत। त्यांचा धाक दाखवून त्यांच्यावर म्हणजे सुनांवर बरंचसं काही करायचे, त्यांच्या कुटुंबांना धाक दाखवायचे, त्या दोन्ही मुलींना धाक दाखवायचे। मयुरीने जेव्हा तक्रार केली होती तेव्हा तक्रारीवर सुद्धा हे लोक फरार होते, मग परत आले। त्यानंतर मयुरीच्या कुटुंबाला धमकवण्यात आलं की तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही। त्यामुळे मला वाटतं की जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी तेव्हा केली होती। त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही सुपेकर यांचं नाव घेत आरोप केला होता। सुपेकर हे शशांक हगवणेचे मामा आहेत, घेणं न देणं तरी त्यांनी त्रास दिला असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या होत्या। अंजली दमानिया आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुपेकर यांच्या नावाचा उल्लेख करत आरोप केले। त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी खुलासाही केला होता। माझा या प्रकरणाशी दुरान्वयही संबंध नाही। 6 महिने झाले हगवणे कुटुंबाशी भेट झालेली नाही। हगवणे कुटुंबीय माझे लांबचे नातेवाईक आहेत, असा खुलासा करत पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले होते। त्यानंतर मधल्या काळात सुपेकरांची कथित ऑडिओ क्लिप अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर शेअर केली आणि त्यानंतर आता ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।